ए.वाय. पाटील यांचा वाकीघोल येथील मंदिराजवळ कार्यकर्त्यांचा मेळावा। राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात आता नेत्यांच्या हालचालीला वेग आला आहे। काल गुडाळमध्ये राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडला, तर इतर नेत्यांच्याही गाठीभेटी वाढल्या आहेत। तर सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या ए.वाय. पाटील गटाची आज वाकीघोल येथे भव्य मेळावा घेण्यात आला। यावेळी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकबद्दल आढावा घेण्यात आला। मागील निवडणुकीत हिजेवडे पंचायत समितीमधून निवडून आलेले मोहन पाटील यांना राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी द्यावी असे एकमेताने गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी गटाचे नेते ए.वाय. पाटील यांच्याकडे मागणी केली। मोहन पाटील हे हिजेवडे पंचायत समिती मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते। तसेच या 5 वर्षात त्यांचा राधानगरी मतदारसंघात चांगलाच परिचय वर्ग आहे। शांत स्वभाव व प्रामाणिक काम यामुळे मोहन पाटील हे चर्चेत राहिले आहेत। यामुळे त्यांना गटातून उमेदवारी मिळावी असे कार्यकर्त्यांनी ए.वाय. पाटील यांना सांगितले। तर राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन असे मोहन पाटील यांनी आपले मत व्यक्त केले। तसेच राधानगरी पंचायत समिती मतदारसंघातून गुडाळचे प्रकाश मोहिते, राधानगरीचे महेश पाटील तर हिजेवडे मतदारसंघातून कडसाळीचे तानाजी पाटील, बाळासो धोंडे हे इच्छुक आहेत। आपल्या समविचाराच्या गटाशी आघाडी झाल्यास पुढील भूमिका स्पष्ट होणार असल्याचे ए.वाय. पाटील यांनी सांगितले। मात्र कोणावरही अन्याय होणार नाही, होणाऱ्या निर्णयावर ताकदीने आपण या रिंगणात उतरायचं असल्याचेही त्यांनी सांगितले। ए.वाय. पाटील यांच्या या निर्णयामुळे राधानगरी तालुक्यातील अनेक नेत्यांची मात्र आता लक्ष राहणार आहे। या मेळाव्याला ए.वाय. पाटील, आर.वाय. पाटील, महादेव कोतळकर, प्रकाश मोहिते, तानाजी पाटील, युवा नेते आवी पाटील, महेश पाटील, शिवाजी गुरुले, लक्ष्मण घुमे, नेताजी पाटील, संग्राम कदम, भरत पाटील, पांडुरंग पाटील, संजय किरोळकर, संतोष नाईक, ज्ञानदेव पाटील व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।